अजितदादा जिवंत आहेत. आज फडणवीस आणि या 4 जणांना रात्रभर झोप लागणार नाही. कारण उद्या 9 फेब्रुवारीला आपले अजितदादा सेम असाच कमबॅक करणार आहेत, अशी चर्चा महाराष्ट्रात चालू आहे. ही पोस्ट बघा. मी देवापाशी नवस केलाय, तू जर दादाला सुखरूप परत माघारी आणलं तर मी अक्कलकोटला बारामतीतून चालत तुझ्या दारी येईन. जर दादा आले तर मोदीला आणि देवेंद्र फडणवीसांना अटॅकच येईन. अजितदादा परत आल्यावर सगळ्यात पहिले कोणाचा गेम वाजणार? पहिला गेम वाजेल तर विमान डिपार्टमेंटचा. दुसरा गेम वाजेल तो ज्यांनी दादांच्या मृत्यूचं षडयंत्र रचलं त्याचा. तिसरा गेम वाजणार ज्यांनी घाईघाईत सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. चौथा गेम कुणाचा वाजणार तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ मेरी गडी दबाओ दबाओ. तुझ्या मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर कर, माझ्या तुझ्या बायको नाहीतर माझ्या बायकोच्या बायको. श्री अजित पवार यांच्या मृत्यूची 2 पातळीवरती चौकशी सुरू आहे. सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट त्यांची चौकशी करत आहे. CID तपासातले मी आत्ता जे तुम्हाला तपशील सांगणार आहे ते तपशील हे दुहेरी पातळीवरती सुरू असलेल्या या चौकशी संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे आणि एक्सक्लुसिव्ह तपशील आहे. त्या तपशिलामध्ये एक GR हा सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे, जो मी तुम्हाला विस्तृतपणे दाखवेन. की अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भामध्ये इतके तर्कवितर्क लढवले जात आहेत की खुद्द श्री शरद पवार यांनी सांगितलं की तो विमान अपघात आहे. कुठेही त्याचं राजकारण करू नका. काल मुख्यमंत्र्यांनीही तेच सांगितलं की हे बरोबर नाहीये की दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भामध्ये राजकारण सुरू आहे. पण शंका तर आहेत. आता मी तुम्हाला एक व्हॉट्सॲपवरती मला बीड जिल्ह्यातनं आलेल्या एका सरपंचाच्या मेसेजचा उल्लेख पूर्ण वाचून दाखवून करेन. आणि मग बजरंग सोनवणे असतील. बजरंग सोनवणे यांनी थेअरी मांडली की तिथे हे ब्लास्टच झाला विमानाचा. त्यांचं मत आहे की CCTV फुटेज जारी केले पाहिजेत. सो त्या सरपंचापासून ते जगभरामध्ये जे मराठी भाषिक राहत आहेत त्यांच्यासाठी आजचा हा जो महत्त्वाचा दस्त मी महाराष्ट्रासमोर मांडतोय तो फार महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अजितदादा यांची ती रात्र, की ज्या रात्रीवरती आता सगळा फोकस आहे, तर ती रात्र काय होती. याच्या आधी बीड जिल्ह्यातनं काही मिनिटापूर्वी मला एक पोस्ट आली. नमस्कार सर सो अँड सो. ते त्या गावचे सरपंच आहेत. सर, श्री अजितदादा पवार यांच्याबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यात खेडोपाड्यातील लोक म्हणतायत की दादा येत्या 9 तारखेला परत येणार आहेत. काय लॉजिक? त्या विमानात दादा नव्हतेच. आपल्या जिल्ह्यासाठी दादा परत येणार आहेत. ही दादांचीच एक खेळी होती. कोण त्यांच्या मागे काय करतंय ते पाहण्यासाठी केलेली. सर, मला आणि अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसत नाही, पण मी गावचा सर्वात तरुण सरपंच आहे. अजितदादा यांच्या विचारावर काम करत होतो व दादांच्या घटनेनंतर सावरणं कठीण झालंय. महाराष्ट्रातल्या हजारो लोकांची ती अवस्था, आणि म्हणून तर चर्चेला वाव आहे. खूप सारे तर्क लढवले जात आहेत. मला राजकारण आणि समाजकारण सोडून द्यावं की काय असं वाटतंय. आमच्या बीड जिल्ह्यातील जनतेचं सुधारण्याचं भाग्यच नाहीये की काय. सर, जेव्हा अजितदादा यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या बैठकीला आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला होता. म्हणजे मागं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल, प्रतिमा असेल, त्या ठिकाणी बसून ही चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन काँक्रिटीकरण रस्ता झाला होता. त्या रस्त्याच्या मधोमध्ये सिमेंटचे पिल्लू किंवा त्यांना पिलर्स म्हणायचे उभा करून डिव्हायडर बनवलेला होता. ही बीड जिल्ह्यातलीच नाही तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य ठिकाणतल्या नागरिकांची भावना आहे की दिवंगत अजित पवार यांचं झालं काय. आणि म्हणून आता राहिला प्रश्न ती रात्र म्हणजे अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान प्रवासाच्या आधीच्या रात्रीचे सगळे तपशील. कोणाला फोन केले, कोणत्या पार्टीवर कसला ते काय बोलले, अजितदादांच्या विमान अपघाताच्या दौऱ्याचं नियोजन कसं होतं, आणि 27 तारखेला काय झालं. 27 तारीख प्रवासाच्या आदल्या रात्री म्हणजे 27 जानेवारीला अजितदादांनी कोणाशी चर्चा केली. दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले का? नियोजन कोणाचं होतं? 28 जानेवारीला बारामती दौऱ्याची आखणी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली. प्रवासाचा मार्ग, वेळ हे कोणी निश्चित केलं होतं? विमानाची निवड, या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का केली गेली? त्यापूर्वी विमानाची तांत्रिक तपासणी झाली होती का? महत्त्वाचं आहे, कारण ही जी विमान कंपनी आहे या विमान कंपनीला युरोपामध्ये बॅन केलं होतं. 2023 मुंबईमध्ये या विमान कंपनीचा एक विमान अपघात झाला होता. एक्झॅक्टली सेम जसा दुर्दैवानं अजितदादांचा झाला. विमान स्कीड झालं. बाय द वे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांची सगळी निर्णय प्रक्रिया त्यांची स्वतःची होते. त्यामुळे स्टँडर्ड प्रोटोकॉल जो आहे त्या स्टँडर्ड प्रोटोकॉलपेक्षा अजितदादांनी त्यावेळेला काय केलं, कोणाला काय सांगितलं, कसे संदेश दिले. कारण त्यांच्या ड्रायव्हरनी सांगितलंय की मी अजितदादांना असं म्हणालो होतो की आपण विमानानं न जाता आपण गाडीनं प्रवास करू, पण अजितदादांनी ते नाकारलं. तो त्या ड्रायव्हरकडे पण विचारणा सुरू आहे.
अविनाश सोलवट यांच्याकडे विचारणा सुरू आहे. आणखी त्यांचे जे PA आहेत या सगळ्या मंडळीकडे ती विचारणा सुरू आहे. आणि दिवंगत अजित पवारांच्या बारामती विमानतळावरती झालेला विमान अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड का षड्यंत्र, या दिशेनं हा सगळा तपास सुरू आहे. म्हणून मी म्हटलं की मी जे तुम्हाला आज सांगतोय त्याच्यातनं सगळ्या गोष्टीची स्पष्टता यायला हवी. आणि मला असं दिसतंय की हा षड्यंत्राचा भाग आहे का, याच्यावरती मेजर फोकस आहे. एक छोटा किस्सा सांगतो. मी ज्या वेळेला श्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते विमान वापरायचे नाहीत, अजितदादा वापरायचे. सो अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्र्याकडे विमान वापरण्यासाठी परवानगी मागावी लागते. ती परवानगी ते दिल्यानंतरच मग संबंधित यंत्रणेकडे ते जातं. अजितदादांची कार्यक्षमता आणि एकूण कार्यपद्धती पाहता तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की तुम्ही माझ्याकडे वारंवार परवानगीला येऊच नका. आणि त्यांनी एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याच्या परवानगीशिवाय शासकीय विमान वापरण्याची परवानगी मिळाली, जी आस्थागायत कायम आहे असं म्हणतात. मधल्या काळात काही बदल झाले असते तो आय रिअली डोंट नो, पण हा किस्सा मला माहीत आहे. सो माझा प्रयत्न असा आहे की अफवा तर आहेतच, काही तर्क लढवले जात आहेत, 5-6 नेते आहेत की जे वेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडतायत, पण ॲक्च्युली तपास काय सुरू आहे. मी तुम्हाला संसदेमध्ये स्टँडिंग कमिटीनं असा अपघात होऊ शकतो हे जे देशाला सांगितलं तेही सांगितलं. त्याबरोबर या कंपनीला युरोपामध्ये बॅन केलं होतं हेही सांगितलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी महाराष्ट्राला सांगतोय की CID तपासाचा भाग हा षड्यंत्राच्या थेरीवरती पण आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांनी स्वतः घेतलेल्या निर्णय प्रक्रियेवरती पण आहे. अजित पवारांनी स्वगृही जाणं हा भारतीय जनता पक्षाचा पराभव, देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार मागे फिरले असते तर. नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. आणि पुढल्या 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघातून त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियांची आठवण आहे, त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावरतीही आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका ज्या आहेत